मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका साईडनं विचार केला तर गोलंदाज विठ्ठल आणि स्ट्राईकचा विचार केला तर सलामीच्या जोडी दोन्ही मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल केले. एका साईडनं विचार केला तर निलेश स्ट्राईक बरं आहे. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर मोहन. चला सामना ऑन करा. पहिला चेंडू बन्नाट वेग धाव चितवण्याची संधी या ठिकाणी मात्र फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल पहिलं पाली डिक्सल संघाला. बॅक टू द आउट निलेश. पहिल्या चेंडूवर मात्र धावचीच्या साइड मात्र फलंदाज झालाय बाद. निलेश बॅक टू द आउट. गरज नव्हती परंतु मात्र महत्वपूर्ण सामना. या सामन्यामध्ये मात्र जो संघ विजयी ठरेल तो संघ मात्र लढत करेल वाघाचीवाडी संघापुढं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला राज. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये होती परंतु मात्र निलेश मात्र बाद झालंय. त्यानंतर मात्र राज आलाय. पाहायला गेला तर बन्नाट वेग विठ्ठलच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतोय. वारंवार मात्र निर्धाव चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. आपलातून षटक हाताळलं जात आहे. या ठिकाणी पाहायला गेला तर चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय राजच्या बॅट मधून षटकार. मोहनच्या बॅट मधून षटकार येतोय. तिसऱ्या चेंडूवर पाहायला गेला तर षटकार आलाय. धावफलक 6 अंकावर. कमबॅक केलं मात्र गोलंदाजांना. जरी तिसऱ्या चेंडूवर मात्र षटकार आला त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं. योग्य अशा टप्प्यावर मात्र चेंडू फेकी केला. पाहायला गेला तर निर्धाव चेंडू. ओ हो बन्नाट वेग. जशाच तसं उत्तर पाहायला मिळतंय. फुल डिलिव्हरी. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. रन्स मिळतील 6-6-6. हा देखील होतोय मोहनच्या बॅट मधून षटकार. एक पहिलं षटक कंप्लीट झालं. एका षटका दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. दुसऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर मात्र पाहायला गेला तर सिंगल झाली कंप्लीट. धाव फलक 13 धावा लागल्या जात आहेत. दिनेश आलाय गोलंदाज मार्कवर. खऱ्या अर्थानं विचार केला तर विठ्ठल याच्या गोलंदाजीवर देखील 2 मोठाले हवाई सफल पाहायला मिळाले. षटकार आलेत आणि षटकाराच्या मदतीने
आणि सिंगलच्या मदतीने धावफलक देखील जाऊन पोहोचले. तर एक बाद 13 धावा. ओहो बॅटच्या रीडिंग पट्ट्यात चेंडू चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. रन्स मिळतील 6-6-6. हा देखील येतोय मोहनच्या बॅट मधून षटकार. चला मॅच फिडअप करा. हा चेंडू देखील बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. हा देखील होतो मोहनच्या बॅट मधून षटकार. भल्ल मोठं टार्गेट या ठिकाणी पाली संघाने मात्र उभं केलाय. चापेची पाडी संघा पुढं. जसं 2 षटकार टोकले होते विठ्ठलच्या गोलंदाजीवर त्याचप्रमाणे देखील पाहायला गेलं तर दिनेशच्या गोलंदाजीवर देखील 2 षटकार आणि 1 सिंगल ठोकला जातोय. हा चेंडू देखील सीमारेषा बाहेर. षटकार आलाय. षटकार हॅट्रिक. धावफलक देखील 31 धावा. ओहो हा चेंडू देखील सीमारेषा बाहेर. 6-6-6-6. 4 षटकार देखील आले दिनेशच्या गोलंदाजीवर. पहिल्या चेंडूवर होती सिंगल. दुसऱ्या चेंडूवर आलाय षटकार. तिसऱ्या चेंडूवर देखील आलाय षटकार. चौथ्या चेंडूवर देखील आलाय षटकार. 5व्या चेंडूवर देखील आलाय षटकार. येणारा 6वा चेंडू आणि 6व्या चेंडूवर देखील चेंडू वेत आहे. त्या ठिकाणी मात्र जल जमीनला ताण होतोय आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. धावफलक जाऊन पोहोचले 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 41 लॉस ऑफ द 1 विकेट. 41 धावा.